त्याच्या आतमध्ये दाखवायचे आहे। इथं मात्र आपण जर पाहिलं तर पिंपल घर या संघाने इथं मात्र आपण पाहतोय की सुरुवात केलेली आहे। पाण्यासारखं राहील की या मॅच मध्ये कशा प्रकारे परफॉर्मन्स राहील। मागच्या मॅच मध्ये अप्रतिम मॅच काटेकी टक्कर पाहायला मिळाली आणि त्याच्यामध्ये आपण जर पाहिले तर विजय संपादन केलं। इथं मात्र पाहूया या दोन संघादरम्यान कुठला संघ विजय होतोय आणि आजच्या दिवसातून वरील गटामध्ये जो क्वालिफाय झालेला संघ आहे त्या संघाशी दोन हात करेल हे पाण्यासारखं राहील। गावदेवी वेले संघ आपण पाहिले तर वरील गटामधून क्वालिफाय आहे आणि खालून आता या मॅच मधून जो विजय संपादन करेल तो संघ मात्र त्या संघाशी दोन हात करेल आणि या स्पर्धेतील सेमी फायनल मध्ये प्रवेश मिळेल। कालचा दिवस अतिशय चांगला गाजवला जॉली स्पोर्ट कामतगर संघाने डबल धमाका त्यांच्या बाजूने लागण्यात आला, कारण जो संघ कालच्या दिवसामधून क्वालिफाय होईल तो संघ थेट फायनल मध्ये प्रवेश मिळवेल असं शेड्यूल होतं आणि त्या शेड्यूल मध्ये मित्रमंडळीने एक चांगली कामगिरी करत जॉली स्पोर्ट कामतगर संघ गंगा माता गुंदवली 40+ आयोजित बाल्या मामा चषक 2024 च्या अंतिम फेरीमध्ये प्रवेश मिळवलेला आहे। तर चला वेळ विलंब न घालवता लगेच खेळायला आपण करूया सुरुवात। पंचाने विनंती आहे की मैदानाच्या आतमध्ये आपण लक्ष घालत लवकरात लवकर खेळायला सुरुवात करायची आहे। दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उतरलेले आहेत, क्षेत्ररक्षणी लागत आहे। यस, थोडीशी घाई करा, तुमच्या बॅगा अजून पॅक करायच्या आहेत। 2 दिवसात तुम्हाला दमन दौऱ्याला जायचं आहे। किती आनंद आहे बघा, किती हसतायत बघा। सुनील म्हात्रे आनंदाचा वातावरण, उत्साहाचा जल्लोषाचा दिवस उजळेल तो म्हणजे दमन दौऱ्याचा। त्याच्यासाठी लागलेली 8 दिवसापासून तयारी, रोज भिवंडी, रोज ठाणा, रोज कल्याण पॅकिंग करायची आहे, पॅकिंग करायची आहे। मला वाटतं 8 पंचांची पॅकिंग एकटा सुनील म्हात्रे करेल वाटतं। यस यस, ज्यांना कोणाला डोळ्याचे आजार असतील त्यांच्यासाठी सदानंद म्हात्रे यांनी खास स्कीम दिलेली आहे, त्यांच्याशी संपर्क साधायचा आहे। आणि खास करून आपण पाहिलं तर समालोचक संघटनेचे अध्यक्ष सन्मान्य डॉक्टर गवली सर यांच्याशी संपर्क साधायचा, त्यांच्या क्लिनिक वरती जायचं आहे। या वेळेस उडवलाय पहिलाच चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आणि इथं मात्र दुसऱ्या प्रयत्नात झेल घेण्याचा जरूर प्रयत्न महेश यांनी केला होता, परंतु चेंडू मात्र धरतीला दान होते। पहिल्याच चेंडूवरती जीवन दान दिला जातोय। निश्चितच आपण जर पाहिलं तर सोपा झेल होता, प्रयत्नही चांगला केला, परंतु अंतिम क्षणामध्ये जसं म्हटलं जातंय बालों में तेल और हाथों में जेल, उलट समीकरण पाहायला मिळते। इथं मात्र जेल लावला केसन आणि तेल लावला हाताला, चेंडू मात्र निसटला, जीवनदान मिळलं गेलं। निश्चित पाहूया पुन्हा एकदा गोलंदाज देवीदास तयार होतोय। या वेळेस स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता, अंदाज होता, परंतु त्या अंदाजाला चिरत चेंडू मात्र फरार झाला। विकेट किपरच्या हातामध्ये दस्तानामध्ये निर्धावचे होते सांगतात। धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे 2 धावा। भाऊ पाटील यांनी तर बॅग पॅक केलेली आहे। अल्पेश गायकवाडचे 2 टी-शर्ट त्यांच्या बॅग मध्ये भरलेले असे सांगितलं जाते। निश्चित पाहूया या वेळेस पुढे सरसवून मारण्याचा प्रयत्न, बॅटची हलकीशी कडा, फलंदाज बाद होईल जेलच्या स्वरूपात। आपण पूर्ण वर्षभर एकच विचार करत असतो की होली कब आहे, होली कब आहे, परंतु भिवंडी ग्रामीण 40+ मंडळाच्या माध्यमातून विचार केला जाते दमन दौरा कब आहे, दमन दौरा कब आहे। सुनील म्हात्रे सर 2 दिवसात दमन दौरा येईल, काही टेन्शन घ्यायचं कारण नाही आहे। भाऊ पाटीलने बॅग पॅक केलेली आहे, जायचं आपापल्या खर्चाने, यायचं आपापल्या खर्चाने। भिवंडीसाठी थोडंसं योगदान द्या। किती दबाव टाकता भिवंडी ग्रामीण 40+ वरती। गोलंदाज पुन्हा एकदा
टर्न होते गोलंदाजी मार्क वरती. या वेळेस अजून एक तेज तर्रार चेंडू, हलकीशी अपील जोरदार केली जाते. पंचांवरती कुठल्या प्रकारचा असर नाही, कारण चेंडू मात्र सोडून जातोय. उजवी एष्टी पंचांच्या माध्यमातून दिला जातोय व्हाईट बॉलचा इशारा. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय देविदास. क्या बात आहे, गोलंदाजी खूप चांगली मैदानाच्या आतमध्ये, परंतु स्वेअर मारावा इथे पाहायला मिळाला. पुढील चेंडू या वेळेस पाहिले तर पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न होता. फुलटॉस डिलिव्हरी होती, परंतु वेग अतिशय प्राप्त बॅटच्या पट्ट्यामध्ये हवं तसा घेता आला नाहीये. गणेश यास इथं मात्र पाहिले तर एकच धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काही नाहीये. 4 धावा ऑन बोर्ड पाहायला मिळत आहेत. आज खरोखरच खूप चांगल्या पद्धतीने सराव करून आलेला दिसतोय गावदे पिंपलघर. ज्या शैलीने जाणला जातो ती शैली आज या मैदानाच्या आतमध्ये दिसते. एकतेने ताकदीने जिद्दीने क्रिकेट खेळला जातोय मैदानाच्या आतमध्ये. तोडीस तोड गावदेवी राजनोली फलंदाजी कशी करतोय पाहूया. पुढील चेंडू या वेळेस सोडवण्याचा जरूर प्रयत्न केला होता, बॅटच्या पट्ट्यामध्ये आहोत तसा आला नाहीये. ऑन साइडला चेंडू येते, एक धाव कंप्लीट. दबाव टाकलेला दुसऱ्या धावेसाठी, काय घडते पाहूया. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा कंप्लीट केल्या जातात. जिथं मोठा फटका लागत नाही तिथे एकेरी दुहेरी धावसंख्या घेणं गरजेचं आहे. ते काम मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. धावसंख्या जर पाहिली धावपाल कपवरती तर 6 या अंकावरती जाऊन पोहोचते. आपण पाहिलं तर अतिशय सावध पवित्रा घेत इथं मात्र फलंदाजी करत असताना पाहायला मिळते. गुटराम यांनी एक बिग हिट मोठा फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न केला होता. बॅटची हलकीशी कडा आणि तिथं मात्र बाद झाले. त्यानंतर अशोक आणि गणेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. राजनोली संघाकडे सुद्धा खूप चांगली फलंदाजी खोलवर आहे, परंतु सुरुवात देणं गरजेचं आहे. सुरुवात जितकी चांगली होईल तेवढं चांगलं योगदान येणाऱ्या फलंदाजांना देता येतं. ते पाहूया. पहिल्या ओव्हरचा खेळ चालू आहे. 6 धावा धावफलकावरती 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. देविदास पुन्हा एकदा तयार होतोय. या वेळेसही उडवण्याचा जरूर प्रयत्न केला होता, परंतु हवं तसं बॅटच्या पदामध्ये इथेही घेता आलं नाही. एक चोटी धाव घेण्याचा मनसुबा आखला गेला आणि दुर्दैवारीत्या इथं गणेश मात्र बाद होतोय रनआउटच्या स्वरूपात. याचा आहे आनंद उत्साह जल्लोष आपापल्या जागेवरती साजरा करायचा आहे. गुड अँड वेल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. गावदेवी पिंपलघर दोन्ही संघाच्या माथ्यावरती, दोन्ही संघाच्या डोक्यावरती गावदेवीचा आशीर्वाद आहे. मित्रांनो, नावामध्ये सर्व काय असतं, परंतु कर्मामध्ये सर्व काय दडलेलं असतं. तुमचे कर्म श्रेष्ठ तर तुमची कामगिरी श्रेष्ठ, तुमची कामगिरी श्रेष्ठ तर तुमच्या नावाचा बोलबाला निश्चित वाजला जाईल. दोन्ही संघ अतिशय ताकदवार मातब्बर आहेत. दोघी संघांकडे खूप चांगला खेळ आहे. या ठिकाणी एकमेकाशी लढत असताना इथं मात्र पाहतोय आपण गावदेवी राजनोली प्रथम फलंदाजी करत असताना कुठेतरी पिछाडी पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये आपण विचार केला तर 7 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. यावेळेस नवीन गोलंदाज गणेश येते, स्वतः संघ नाईक. यावेळेस उडवलाय, मिस टाइम आहे. पाहूया शतरक्षक दूरवर उभा, काय घडतंय. जेच करण्याचा जरूर प्रयत्न केला होता, बॅटच्या पट्ट्यामध्ये तसा घेता आला नाही, तसा झेलही पकडता आला नाहीये. या वेळेस आपण पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. बिगिट मोठा फटका लागू देत नाहीत. जेव्हा जेव्हा प्रयत्न केला जातोय तेव्हा तेव्हा इथं मात्र फसला जातोय. 2 धावा जमा केल्या जातात. धावसंख्या आपण पाहिले तर 9 या अंकावरती जाऊन पोहोचते. सुनील मात्रे सर अतिशय चांगली पंचगिरी त्यांच्या माध्यमातून. पाहूया पुढील चेंडू. या वेळेस क्रॉस बॅटने खेळण्याचा मनसुबा आखला होता. इथं मात्र आपण जर पाहिलं तर विकेटचं पतन होताना पाहायला मिळते.
निश्चितच आपण जर पाहिले तर एका मागून एक गडी बाद होताना पाहायला मिळत आहेत आणि ती आवश्यकता वाटते खास करून गावदेवी रांजोली संघासाठी, कारण चांगले खेळाडू अजून डगआउटमध्ये आहेत. धावसंख्या धावफलकावरती कमी लागलेली आहेत. निलखंड येतोय, निलखंडकडे मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे आणि ती ताकद आहे, ती आज दाखवावी लागेल या ठिकाणी. गावदेवी पिंपलघर संघास दमण्यामधील ताकद जी आहे ती मनगटामध्ये आणावी लागेल. मोठे फटके खेळावे लागतील भाऊ पाटील, तेव्हा कुठेतरी स्कोर मोठा पाहायला मिळेल. अन्यथा अशी परिस्थिती जर असली तर आपण जर पाहिलं तर शेजारी गाव कुंपण खातोय अशा परिस्थितीने सामना मात्र फसत जाईल. पाहूया पुन्हा एकदा गणेश तयार होते गोलंदाजी मार्क वरती. नीलकंठ या बेलेस येतोय मैदानाच्या आतमध्ये, स्ट्राइक एंड वरती पाहायला मिळतोय. पाण्यासारखं राहील की कशा प्रकारे सामना करेल. स्लोवरचा मारा दिशा दिलेली आहे की आता नाही. पॉईंटच्या रिझन मध्ये चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल्स होते, दुरून क्षेत्ररक्षक येतोय तो परत निश्चितच अवसर आहे 2 धावांचं आणि ते पूर्ण करताना पाहायला मिळत आहेत. 2 धावा स्कोर कार्ड मध्ये जमा होत आहेत. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती तर जाऊन पोहोचते ती म्हणजे 11 या धावसंख्येवरती. निश्चितच आपण जर पाहिलं तर षटक क्रमांक 2 चालू आहे आणि धावसंख्या धावफलकावरती 11 लागली गेली आहे. क्रिकेट वार पलटवारचा खेळ नेहमीच पाहायला मिळतोय. समान संधी प्रत्येक संघाला असते आणि त्या समान संधीमध्ये ज्याचं खेळ चांगला तो सर्वश्रेष्ठ ठरतोय. पाहूया पुढील चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा टॅप केलेला आहे. पॉईंटच्या रिझन मध्ये आपण पाहू शकता कव्हरला चेंडू ट्रॅव्हल्स होते. चांगली फेकी पाहायला मिळते, अप्रतिम फेकी. फलंदाज बाद होतोय इथं मात्र रनाच्या स्वरूपामध्ये पंचांच्या माध्यमातून आउटचा इशारा केला जातोय. यस, नो डाऊट. आपण पाहिले तर फलंदाज बाद होताना पाहायला मिळालं. एक चांगली पण धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे धावफलकावरती फक्त 12 धावा लागली जाते. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती आहे. जणू काही झडी लागलेली आहे विकेटची. ज्या पद्धतीने आपण पाहतोय की मे महिन्यामध्ये झाडाची जी गलती असते पानांची, एका मागून एक पानं गलत जात आहेत, पथझड ज्याला म्हटलं जातं आणि ती पथझड या क्रिकेटच्या मैदानामध्ये गावदेवी रांजोली संघाची आपल्याला पाहायला मिळते. एका मागून एक गडी बाद होताना पाहायला मिळत आहेत. पाहूया निलकंठ यावेळेस पुढे सरसावून मारलेला आहे, समोरच्या दिशेने केलेला आहे. इथं मात्र चेंडू फसवेगिरी करतोय, लकीली मिळतोय हात चौकार. यस, क्रिकेटच्या खेळामध्ये लक फॅक्टर जरुरी असतं आणि इथं मात्र धावा बनत नव्हत्या. अजून एकही बाउंड्री आली नव्हती आणि ती लक फॅक्टरच्या बाजूने ही मात्र बाउंड्री आली जाते. धावसंख्या पाहतोय आपण 16 या धावसंख्येवरती गणली जाते. आशा, हिम्मत, मेहनत त्याचबरोबर लक हे फॅक्टर क्रिकेटमध्ये जरुरी असतात. इथं मात्र पाहिल्याचा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता. अतिशय हुशारीने हाताळतायत गणेश. गोलंदाजी मार्कवरती चेंडूंवा खूप चांगल्या पद्धतीचा वलन दिला जातोय. क्षमता खूप चांगली आहे याही गोलंदाजाकडे. मागच्या मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर चौफेर फटकेबाजी, चांगली गोलंदाजी, त्या कारणास्तव आपण पाहिलं तर तो सामना विजय संपादन केला होता. इथं मात्र जर विचार केला तर 9 धावा खर्च केले गेल्या, एकंदरीत 16 धावा धावफलकावरती लागले गेल्या. निश्चित 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 16 धावा लागलेल्या आहेत. निश्चित धावा कुठेतरी कमी दिसतात, परंतु अजून 2 षटक आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही धावा बनवू शकता. आणि 2 फलंदाज आपण पाहिले तर निलखंड आणि पंडित या दोघांकडे ती क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची.
टिकून राहावं लागेल. ज्यावेळेस तुम्हाला मोठा स्कोर करायचा असतंय त्यावेळेस पार्टनरशिप होणं गरजेचं आहे. जेव्हा जेव्हा पार्टनरशिप होते तेव्हा तेव्हा स्कोर तुमचा मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. तसे निलकंठ यास आणि पंडित यास ही पार्टनरशिप करावी लागेल. 2 षटकांचा अजूनही खेळ शिल्लक आहे. 12-13 करून जरी धावा धावफलकावरती जमा केल्या तर एक सन्मानजनक स्कोर निश्चित आपल्याला पाहायला मिळेल. यस यस भूपेश कराले ऑनलाईनच्या माध्यमातून इथं मात्र सामन्याचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा पाहूया गोलंदाज यावेळेस नंदू तयार होते. गोलंदाजी मार्क वरती षटक क्रमांक 3 हाताळण्यास तयार. 2 षटक खूप चांगल्या पद्धतीचे गेलेले आहेत. 10च्या आत धावसंख्या रोखणं म्हणजे एक चांगलं गोलंदाजीचं प्रदर्शन. मी तर म्हणेन या फॉर्मॅट मध्ये आपण जेवढेही क्रिकेट पाहतो या 40+ माध्यमातून 40 किंवा 40+ ही धावसंख्या खूप चांगली मानली जाते. आतापर्यंत धावसंख्या धावफलकावरती 16. पुढील चेंडू यावेळेस पुढे सरसावून समोरच्या दिशेने खेळलेले आहेत. पाहूया महेश येतोय तिथं मात्र चुकी पाहायला मिळते आणि चुकीला माफी नाही. या दुसरी धाव कंप्लीट केलेली आहे. तिसऱ्या धावेचा आगाज प्रयत्न निलकंठ सांगतोय की तिसरी धावी घेऊया परंतु चेंडू हातामध्ये आहेत. नाकारलं गेलं पंडित यांनी. 2 धावावरती समाधान. 2 धावेने धावसंख्या 18 या अंकावरती जाऊन पोहोचते. आपण पाहिलं तर 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. तिसरं षटक प्रगतीपथावरती गावदेवी पिंपलघर त्याचबरोबर गावदेवी रांजोली या 2 संघादरम्यानली बिग फाईट बिग लढत. प्रत्येक खेळाडू 100% देण्याचा प्रयत्न करतोय कारण ही 320 स्पर्धा आहे. हिला पटकवण्यासाठी जो तो प्रयत्न सुरू आहे. इथं मात्र कॅच वरती गेले नाहीत. माहिती आहे की कॅच मिळणार नाहीये आणि कॅच घ्यायला गेलो तर चौकार गेला तिकडूनही बोलणं लागलं जाईल. म्हणजेच कुठला तरी एक निर्णय क्षणात घेणं गरजेचं होतं. त्याच्यासाठी आपण पाहिलं की कॅच न घेता चेंडूला अडवण्याचं मान धरला. भाऊ पाटील हुशारी दाखवली महेश यांनी. धावसंख्या आपण पाहू शकता 1 ने पुढे सरकते 19 या धावसंख्येवरती. निश्चितच आपण काल धाब्यावरती पंचांची आणि स्कोररांची पार्टी बघितली जंक्शन लाईव्ह मध्ये. यस खेळा लवकरात लवकर सुरुवात करूया. निश्चितच एक आपण पाहिलं तर ही व्यावहारिक जीवनातील पार्टी मानली जात होती आणि त्याच्यामध्ये सर्वात मोठा योगदान जर कोणाचं असेल तर सुनील म्हात्रे यांचं. पुढे सरसावून चेंडूला टोललेला आहे. चेंडू एका टप्प्याने सीमा पार येतोय. दणदणीत खणखणीत ब्रँडेड चौकार. चौकार.
या चौकाराच्या मदतीने 29 या आकड्यावरती धावफलक पोहोचलेला आहे. अल्पेश गायकवाड आता मात्र स्कोर कार्ड बऱ्यापैकी चांगला दिसतोय धावफलकावरती, कारण 10 and 10 प्लसच्या जवळपास धावसंख्या आलेली आहे. 29 धावा. तिसऱ्या षटकाचा खेळ अजून बाकी आहे. पाहूया नीलकंठ दाखवून देतोय संघ माझ्यासाठी काय करतोय यापेक्षा मी संघासाठी काय करेन पुन्हा एकदा सिद्ध करतोय. यावेळेस पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र सगळे अंपायरच्या रिझर्व्हर डीप मध्ये येतोय. पहिली धाव अतिशय वेगाने आणि दुसरी धाव हरणीच्या पावलाने पूर्ण करत असताना पाहायला मिळतात. अजून 2 धावा अकाउंट मध्ये ऍड होता येतं. स्कोर कार्ड आपण पाहतोय की 31 धावांवरती जाऊन पोहोचते. 3 षटकांचा खेळ संपन्न झाला. अतिशय स्टायलिश पंचगिरी आपल्याला पाहायला मिळते सुनील म्हात्रे सरांच्या माध्यमातून, आणि व्यक्तिमत्व आहे तेवढं चांगलं या परिसरामध्ये, त्यांचं नावही त्या योगाने घेतला जातोय. यस, भाऊ पाटील आम्हाला सांगतात की कालचा दिवस मी आठवणीत ठेवेन. यस, आज आपण त्यांना भाऊ पाटील यांचा स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये पाहतोय. त्यांचं म्हणणं असं आहे की आता ऊन जास्त होत जाईल, पंचगिरी थांबून आपण स्कोरिंग मध्ये घुसावं, पैसे तर तेवढेच मिळत आहेत, इथं बसायचे आणि तिथे उभे राहायचे. अल्पेश गायकवाड आपल्या पोटावरती पाय देता येईल का, लक्ष ठेवू. कारण आपण क्रिकेटच्या खेळामध्ये पाहतोय की आपल्या जास्त जवळचाच खेळाडू आपली विकेट पाडली जाते, घेतली जाते. तुमच्या जास्त जवळ येतोय भाऊ पाटील, लक्ष ठेव. यस, भाऊ पाटील कित्येक वर्षे उन्हामध्ये उभं राहून आपण पाहतोय पंचगिरी करत असतात नेहमीच. ऊन असो, पावसाला असो, हिवाळा असो, मौसम कुठलाही, पंच मात्र एक, भाऊ पाटील. यस, आपण पाहिलं तर धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर पोहोचली जाते 31 धावा. शेवटचं अंतिम षटक महेश यावेळेस येते. उंचपुरा असा गोलंदाज, गोलंदाजी शैली अतिशय चांगल्या पद्धतीने पाहायला मिळते. इथं मात्र किती धावांची रोख लावेल हे पाहण्यासारखं राहील. चला, खेळाला लवकरात लवकर सुरुवात करायची, वेळ विलंब न लावता. यावेळेस पुढे सरसावून उडवलेला आहे. पाहूया, अधिक उंची गाठलेली आहे, लांबी कमी परंतु सेफ लँडिंग होते. एक धाव कंप्लीट, दुसरी धावी कंप्लीट, तिसऱ्या धावीचा प्रयत्न काय करते मैदान आतमध्ये, आणि इथं मात्र फसलेला आहे. हा ना मध्ये रणनीतीमध्ये फलंदाज नीलखंड बाद होतोय रनाच्या स्वरूपात.
आपण पाहिलं तर नरेश तरे असं आहे, कारण या फलंदाजाकडे एक मोठी फटके खेळण्याची क्षमता आहे, मातब्बर खेळाडू आहे आणि काही चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती तर 40 धावसंख्या लागलेली आहे आणि हा स्कोर जो आहे दोन्ही संघांसाठी एक फाईट स्कोर आहे. इथं मात्र सामना आपल्या हातामध्ये घेऊ शकतात असा स्कोर इथं मात्र उभा केलेला आहे. एका बाजूला गावदेवी पिंपलगर दाखवून देतोय आपल्या जिद्दीचं क्रिकेट आणि दुसऱ्या बाजूला गावदेवी राजनोली दाखवून देते आपल्या धैर्याचं क्रिकेट. आणि याच्यामध्ये पंचगिरी आपल्याला पाहायला मिळते. सुनील मात्रे भूक लागली वाटतं. पुढील चेंडू या वेळेस उडवलाय समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी पाहूया. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले, फेकी चांगली मिळाले, काय करता पाहूया. परंतु रनिंग बिटवीन द विकेट अप्रतिम. 2 धावा कंप्लीट होत आहेत. 42 धावा ऑन बोर्ड. शेवटचा अंतिम चेंडू फेकण्यासाठी महेश पुन्हा एकदा तयार होईल. पाहूया या चेंडूवरती काय घडतंय. एकेरी दुहेरी तिहेरी चौकार पंजा छक्का किंवा विकेट पाण्यासारखं राहील, काय घडेल. ओव्हरचे 6 चेंडू आणि 6 चेंडू मधील शेवटचा अंतिम. महेश फील्ड प्लेस चेंज करतोय, पुन्हा एकदा तयार होईल गोलंदाजी मार्क वरती. इथं मात्र खराब चेंडूचे हाताळणी आणि या वेळेस पाहू शकता आपण वाईटची होते सांगता. शेवटचा अंतिम चेंडू आहे आणि कुठेतरी वेग प्राप्त करून देण्याचा प्रयत्न महेश यांचा फसला गेला. वाईटचा इशारा. 1 धाव अजून अकाउंट मध्ये जमा होते. 43 धावा ऑन बोर्ड. पुढील चेंडू या वेळेस उडवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु अतिशय वेगवान पुन्हा एकदा चेंडू हाताला जातोय. अतिशय चांगल्या पद्धतीने या चेंडूची सांगता केली. एक चोरटी धाव जरूर घेतली गेली. एका धाब्याने स्कोर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते, ती म्हणजे 44 धावा ऑन बोर्ड. असे आमचे स्कोरर भाऊ पाटील आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली जाते आणि 45 धावांचा टार्गेट इथं मात्र आपल्याला पाहायला मिळेल गावदेवी पिंपलघर संघासमोर. जेव्हा प्रत्यक्षात सामन्याला सुरुवात होईल त्यावेळेस या परिसरातील एक नामांकित समालोचक ज्यांच्या आवाजाचा डंका नेहमीच वाजला जातोय असे आमचे परम मित्र कालीराम केनी सर माईक वर येतील. तर आपण पाहतोय की अप्रतिम मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. गावदेवी वेले या संघाने तयार राहायचं आहे. आपल्या समोर कुठला संघ फाईट करेल याचं उत्तर थोड्याच वेळात मिळणार आहे, तरी आपण ही तयार राहायचं आहे ना. लगेच या मॅच संपल्यानंतर नाणेफेकीसाठी यायचं आहे. धन्यवाद. डीजे आहे हो मामा मनाने साधा मनात बसलय राव. आहे हो मामा मनाने साधा मनात बसलय राव. मनात बसलय राव. वाळ्या मामाचं गाजतय नाव. आमचे मामाचं गाजतय नाव. वाळ्या मामाचं गाजतय नाव. आमचे मामाचं गाजतय. विजयाचं लक्ष आहे 45 धावांचं. बघूया दुसऱ्या फेरीचा हा सामना मैदानामध्ये सुरू आहे. या सामन्यातून विजेता संघ आणि गावदेवी
वेहिले असा आपण आजच्या दिवसातील शेवटचा सामना पाहणार आहोत. गंगामाता गोंदवली 40+ आयोजित ग्रामीण सम्राट बाळ्यामामा चषक 2024 चा आपण दुसरा दिवस पाहतोय. आज पहिल्या सत्रावर गावदेवी वेले संघाने आपल्या नावाचा डंका वाजवलाय. बघूया दुसऱ्या सत्रातून या सामन्यातून विजेता कोण, गावदेवी पिंपळघर की गावदेवी रांजनोली. दोन्ही संघ एकाच ग्रुप ग्रामपंचायत मधले आहेत. नक्कीच एका बाजूला विनोददादा ठाकरे तर दुसऱ्या बाजूला नंदू पाटील संतोष पाटील यांचे संघ आहेत. आज गावदेवी पिंपळघर संघाचे सिनियर खेळाडू रवी काफी खुश. पहिली सलामी जोडी मैदानामध्ये संतोष जोशी आणि भरत पाटील. 24 चेंडू आणि 45 धावांचं लक्ष्य आहे. गंगामाता क्रीडानगरी मध्ये उपस्थित सर्व प्रेक्षक वर्ग, मान्यवर कक्षामध्ये आमचे मान्यवर आणि खेळाडू सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. नक्कीच या स्पर्धेमध्ये मला समालोचन करण्याची संधी दिल्याबद्दल गंगामाता गोंदवली संघाचे अध्यक्ष गोपी मामा, संघनायक प्रदीपदादा पाटील, उपसंघनायक अंकुश म्हात्रे आणि ऑल टीम चे मी आभार व्यक्त करतोय. दीपक पाटील असतील, संजय भाऊ म्हात्रे असतील आणि माझे सर्व सहकारी मित्र सर्वांना धन्यवाद देतोय की या मोठ्या स्पर्धेमध्ये आम्हाला समालोचन करण्याची संधी दिली. माझे सहकारी मित्र मनोज ठाकरे यांनी देखील चांगला रंग या स्पर्धेमध्ये भरलेला आहे. त्यांचं देखील आभार. जाऊया आपण मॅचच्या दिशेनं. सामना सुरू होतोय. 24 चेंडू आणि 45 धावा. गोलंदाज रोहिदास भोईर ज्यांनी पहिल्या सामन्यातून सलग 2 बिमार चेंडू टाकले होते. रोहिदास भोईर यांचा मी आवर्जून उल्लेख करेन. विजय स्पोर्ट खानपे मातोश्री चषकामध्ये सुरेख कामगिरी या गोलंदाजांनी केलेली आहे. इथे चेंडूला अगदी इनफिल्डच्या वरून खेळलेत. पहिल्या चेंडूवर संतोष जोशीच्या बॅट मधून येतोय एक धमाकेदार चौकार. गुड शॉट. ज्या सुरुवातीची गरज आहे ती सुरुवात इथे पहिल्या चेंडूवर आपल्याला पाहायला मिळते. चौकारांनी स्वतःचा आणि संघाचं धावांचं अकाउंट ओपन केलंय. बघूया पंच सुनील म्हात्रे, शिवाजी मडवी या सामन्यासाठी पंचांच्या भूमिकेमध्ये. मेन पंच सुनील म्हात्रे, स्क्वेअर लेग पंच शिवाजी मडवी. इथे चेंडूला ऑन दी ऑफच्या अंदाजाने टॅप केलाय. एसटी रक्षक गोटीराम चेंडूला जज करतायत. वेलकम. गंगामाता गोंदवली संघाचे अध्यक्ष गोपीनाथजी पाटील अगदी स्पर्धेच्या पहिल्या चेंडूपासून तर शेवटच्या चेंडूपर्यंत त्यांची उपस्थिती आपल्याला इथे मिळते. खूप मेहनत. इथे बघूया फटका बसला. नीलखंड भोईर चेंडूच्या खाली अप्रतिम झेल. फलंदाज बाद संतोष जोशी. पहिली विकेट अगदी स्वस्त्यामध्ये मिळवलेली आहे. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसरा चेंडू डॉट आणि तिसऱ्या चेंडूवर परतीचा रस्ता दाखवलाय संतोष जोशीला. गोलंदाज रोहिदास भोईरनं. आमचे आवी डीजे धन्यवाद. ग्रुप ग्रामपंचायत पिंपळघर रांजनोली विद्यमान सदस्य आणि माजी उपसरपंच दोन्ही संघ एकाच ग्रामपंचायत मधले आहेत. बघूया कुठला संघ कुठल्या संघाला पराभूत करतोय. 1-4 45 बनवायचे आहेत. पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्लेचा ओव्हर सुरू आहे.
या स्पर्धेची सर्वात मोठी धावसंख्या जय बजरंग कारुली संघाच्या नावी आहे 68. या स्पर्धेच्या माध्यमातून चालू हंगामाचं पहिलं अर्धशतक संदीप पाटील कारुली संघाच्या फलंदाजाच्या नावावर अप्रतिम देखणा फटका नंदू पाटीलच्या बॅटमधून आले चौकार. चौकाराने धावसंख्या 8, 2 चौकार, 1 डॉट, 1 विकेट. पहिल्या 4 चेंडूचे चित्र मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज रोहिदास भोईर इथे देखील चेंडूला अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूने चेंडूला उचललाय. मिळेल फक्त एक सिंगल. सिंगलनी धावसंख्या झाली ती 1-9. 1-9. 24 चेंडूमध्ये 45 बनवायचे आहेत. पहिल्या 5 चेंडूमध्ये 1 गड्याच्या मोबदल्यात 9 धावसंख्येवर गावदेवी पिंपलघर. भरत पाटील यांच्यासाठी हा फटका. पुन्हा एकदा निलकंठ भोईरचा प्रयत्न थोडासा अपुरा पडलाय. चांगलं क्षेत्ररक्षण डीप सेपर कव्हर सीमारेषे लगत अगदी चेंडूला अडवलाय. मिळतील भरत पाटील यांना 2 धावा. संघाच्या फलकावर 2 धावेनी धावसंख्या पाहायला मिळेल 1-11. नक्कीच एक विकेट देखील मिळवली. धावा देखील 11 खर्च केलेत. दोन्ही संघांसाठी पहिलं ओव्हर अति समान आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. अतिशय चांगला लाईव्ह टेलिकास्ट साफ सूत्र टेलिकास्ट आपण पाहतोय. 3 स्टार मूवीज नरेंद्र पाटील, किशोर म्हात्रे, राहुल म्हात्रे यांच्या माध्यमातून. नक्कीच टेक्निकल टीमचा आपण आवर्जून उल्लेख करू. मास्टर 40+ संघटनेशी हे संलग्न आहेत आणि कित्येक स्पर्धा त्यांनी अगदी गाजवल्यात. बघूया नाना गोंडली, अहमदस्फोट कासने या संघाचे संघनायक यांनी चालू सीझन मध्ये प्रत्येक गोलंदाजाला विकेट हॅट्रिकसाठी 555 आणि फलंदाजांना षटकार हॅट्रिकसाठी 555 रुपयाचं पारितोषिक प्रत्येक स्पर्धेतून जाहीर केलंय. नंदू पाटील द्वारकानाथ म्हात्रेच्या समोर. नंदू पाटील देखील चालू हंगामाचा आपण विचार केला तर चांगल्या लयमध्ये आहेत. फलंदाजीसाठी अगदी त्यांना चांगला सूर गवसलेला आहे असं म्हणायला हरकत नाहीये. संतोष जोशी आज लवकर बाद झाले. 3 चेंडूंचा सामना केलाय. 1 चौकार. भरत पाटील खेळतायत 2 वर. नंदू खेळतायत 5 वर. गोलंदाज द्वारकानाथ. चला वेल कमी घ्या. द्वारकानाथ मात्र मागच्या सामन्यातील सामनावीर. 45 धावा बनवायचे आहेत. इथे पहिल्या चेंडूला ऑन दी कार्पेट खेळलेत गणेश पाटील. चेंडूच्या समोर लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षण होईपर्यंत 2 धावा पूर्ण केलेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. भरत पाटील आणि नंदू पाटील. नक्कीच आज संतोष पाटील संघामध्ये नाही आहेत. सिनियर खेळाडू आहेत. गावदेवी पिंपलगड संघाचे माजी संघनायक देखील राहिलेत. माजी उपसरपंच त्यानंतर रोटरी क्लब भिवंडीचे माजी अध्यक्ष देखील ते राहिलेत. चांगलं व्यक्तिमत्व. गोलंदाज तयार. द्वारकानाथ इथे चेंडूला अगदी पॉइंट रिझल्टला खेळलेत. सेफ फटका आहे. समोर क्षेत्ररक्षक आहेत. उगव्या दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जाणार नाहीये. तिथे विनायक होते. विनायक एक सिनियर खेळाडू आहेत गावदेवी रांजणोली संघाचे. रोहिदास भोईर नेहमीच अगदी मैदानामध्ये ऍक्टिव्ह असतात. त्यानंतर निलकंठ भोईर अगदी चपल खेळाडू आहेत. धावसंख्या 14. 8 चेंडूंचा खेळ संपलाय. 1-14 वर गावदेवी पिंपलघर. इथे अगदी चेंडू बॅट आणि पॅडच्या मध्ये चेंडूला प्लिक केलाय. बघूया ऑन साइडला निलकंठ भोईर. नक्कीच नंदू पाटील यांना ठाऊक आहे की निलकंठ भोईरचा थ्रो चांगला आहे आणि दुसऱ्या धावेसाठी त्यांनी साफ नकार दिलाय. धाव मिळेल 1. एका धावेनी धावसंख्या 15. 9 चेंडू 15 धावा. अजूनही विजयासाठी 30 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 15 चेंडू मध्ये 30 धावा म्हणजे प्रत्येक चेंडूवर 2 धावांचं गणित येऊन थांबलेलं आहे. इथे हा चेंडू अडवून दिलाय.
त्रिफलाची बात बघा. द्वारकानाथ खुश, नंदू पाटील यांचा सेलिब्रेट करून दाखवताना वा काय चेंडू टाकला होता नंदू पाटील यांनी. पाहिलं होतं की चेंडू कुठेतरी अगदी लेगस्टिकच्या बाहेरून जाईल की काय. चांगला आनंदोत्सव. द्वारकानाथ म्हात्रेचं अगदी अरवंदीला एक त्रिफलाची बात. नवीन फलंदाज गणेश पाटील, अष्टपैलू खेळाडू आहे. गोलंदाज, फलंदाज, क्षेत्ररक्षण, त्यानंतर उत्कृष्ट पंच. क्रिकेट अगदी त्याच्या नसानसामध्ये भरलेला आहे असा खेळाडू गणेश पाटील. आल्या आल्या स्विच हिट. इथे दांडी गोल. द्वारकानाथ म्हात्रे खुश. सलग 2 चेंडूंवर 2 फलंदाजांना घरचा रस्ता. पहिल्या सामन्यामध्ये देखील हॅट्रिक वर होते. या सामन्यातून देखील बघूया हॅट्रिक वर आलेले आहेत. काय गोलंदाजी केली आहे द्वारकानाथ म्हात्रेनं. गुरुदत्त मानकुली संघाच्या अगेन्स्ट देखील सलग 2 चेंडूमध्ये 2 विकेट. सुनील मालीची, त्यानंतर संदीप माली आणि नक्कीच रणजित मालीची देखील झेल हवेमध्ये होता. मात्र निलकंठ भुईरेने तो चेंडू काही समजला नव्हता. इथे बघूया अगदी 2 विकेट बोलच्या स्वरूपात. आता फलंदाज येतोय महेश पाटील. डावखोरे आताचे फलंदाज. गणेशाने अगदी खेळाडू कशामधून मन बनवलं होतं की द्वारकानाथ त्याला मी रिव्हर्स फटका खेळेन. आणि नक्कीच अगदी फलंदाजाचा फुटवर्क चेक करून चेंडू हाताला होता द्वारकानाथ म्हात्रेनं. पहिल्यांदा संधी दडवलेली आहे, दुसऱ्यांदा संधी पुन्हा आलेली आहे विकेट हॅट्रिकची. बघूया या स्पर्धेमध्ये पहिली विकेट हॅट्रिक द्वारकानाथ म्हात्रे. सलग दुसऱ्या सामन्यातून दुसऱ्यांदा ही संधी आलेली आहे. नाना गोंडली यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी ट्रिपल पाय, 3 षटकार, ट्रिपल पायचं पारितोषिक. अमर स्पोर्ट कासनी या संघाचे संघनायक. हॅट्रिक ऑन. धावसंख्या थांबली होती 15 वर. 15 चेंडू मध्ये 30 होत्या. आता 13 चेंडू मध्ये 15चं समीकरण आणि हॅट्रिक वर गोलंदाज द्वारकानाथ. चला भाऊ, टाइम आपण लक्षात ठेवायचं आहे, अधिक वेळ घेऊ नका. बघूया भरत पाटीलला काय कान मंत्र दिलाय. इथे विकेट हॅट्रिक वाचवायचे की सिंगल डबल की चौकार षटकार. नक्कीच द्वारकानाथ म्हात्रे हॅट्रिक ऑन. इथे फटका उडवलाय. बघूया निलकंठ भोई आहेत आणि इथे पुन्हा एकदा सेफ लाईन. पहिल्याच मॅच मध्ये देखील निलकंठ भोईर होते. हॅट्रिक यानंतर दुसऱ्यांदा देखील रोहिदास भोईर खुश आहेत. हॅट्रिक जरी झाली नाही तरी मात्र द्वारकानाथ खुश. गुड बॉलिंग. धावसंख्या 17, 3 बाद 17 धावा. विजयासाठी येणाऱ्या 12 चेंडू मध्ये 28. अगदी आपले एक्सपर्ट स्कोरर अल्पेश गायकवाड, गुणवंत गुणलेखक. 14ची सरासरी. बघूया सामना कुठल्या संघाच्या बाजूनी जाईल. पिंपळघर की रांजणोली, रांजणोली की पिंपळघर. गावदेवी वेले संघ आहे, गावदेवी पिंपळघर आणि गावदेवी रांजणोली. म्हणजे तिन्ही संघामध्ये आई गावदेवीचा बोलबाला आहे. आज कुठलाही संघ जिंको आई गावदेवीचा उदो उदो होणार आहे. चला पंच सामना लगेच सुरू करा आपण.
चला चला टीम मीटिंग कमी करा. नरेश तरे आलेत, निलकंठ भोईर. 12 चेंडू आणि 28. काल आपण पाहिलं होतं दापोड आणि कामतगार 6 मध्ये 11. आज आपण सामना पाहिलाय नक्कीच रांजणोली आणि मानकुली 6 मध्ये 12. नक्कीच डिपेंड केले गेलेत. इथे चेंडूला उडवलाय, बघूया कौ कॉर्नर रिझनला नरेश तरे. चांगलं क्षेत्ररक्षण. वा, संघाच्या 2 मौल्यवान धावा वाचवल्यात असं म्हणायला हरकत नाहीये. अगदी हा चेंडू गणेश पाटील यांच्या एरियामध्ये होता आणि तिथे गणेश तरी येऊन त्यांनी तो चेंडू अडवलाय. अगदी चपळ क्षेत्ररक्षक. धावसंख्या 2 ने वाढून झाली ती 19. निलकंठ भोईर संघातील एक सर्वात चांगले खेळाडू म्हणून एक निलकंठ भोईर यांच्याकडे पाहिलं जातोय. भरत अजूनही खेळपट्टीवर आहेत, धावा जमवत आहेत. चांगले क्षेत्ररक्षण. इथे बघूया एकतर्फी निर्णय घेतलाय आणि तो मागात पडलाय. भरत पाटील धावबाद. महेश पाटील ना अति घाई झाली होती. असं म्हटलं जातं की माणूस कायद्यात असला की फायद्यात असतो. इथे कायदा मोडलाय आणि ते भरतला मात्र त्याचा तोटा झालाय. धावचीत बाद झालेत. भरत अगदी बॅटवर चेंडू घेत होते. बघूया चौथा फलंदाज धावबाच्या स्वरूपात बाद. धावा झालेत 20, चेंडू टाकून झाले 14. आता येणारे चेंडू आहेत 10 आणि धावा बनवायचे आहेत अजूनही 25. नक्कीच भाऊ पाटील. मनोज ठाकरेंनी उल्लेख केला की रात्री त्यांना पार्टीला घेऊन गेले नव्हते. सुनील म्हात्रे आणि आमचे अल्पेश गायकवाड, सुरेश घरत यांची काल त्यांनी पार्टी खाल्लेली आहे. आज दीपक पाटीलने आपल्याला पार्टी दिलेली आहे. त्यांचे देखील कुटुंबाचा आपण आभार मानूया. नक्कीच मनोज ठाकरेंनी उल्लेख केला की आम्हाला वाट पाहावी लागते की गुंदलीची स्पर्धा कधी येते आणि ती स्पर्धा आल्यानंतर दीपक पाटील आपल्याला जेवायला कधी बोलवतात. नक्कीच चांगलं जेवण त्यांच्याकडून आज आपल्याला मिळालं आहे. धन्यवाद. इथे पटका सजवलाय. बघूया पंडित पाटील की द्वारकानाथ म्हात्रे आणि ती झेल टिपलाय. द्वारकानाथ म्हात्रे ना फलंदाज बाद. छोडूंगा नाही तुझे असंच काहीतरी झेलला द्वारकानाथ म्हात्रेंनी म्हटलंय की भोलाचा झेल आहे, छोडूंगा नाही, आणि त्यांनी तो झेल पकडलाय. गावदेवी वेले संघाचे संघनायक गुरु तले. आपण आरके बिल्डर अँड डेव्हलपर टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. निलकांत भोईर विलास चेंडूला बघूया. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिजनला पंडित पाटील यांच्याकडून चांगलं क्षेत्ररक्षण. पैकी देखील सुरेख. धावसंख्या 21 धावा. येणारे चेंडू 8 आणि धावा बनवूया 24 म्हणजे 8 त्रिक 24. प्रत्येक चेंडूवर 3 धावांचं गणित. आमचे लाईव्ह स्कोर अपडेट 3 स्टार मूवीजचे मालक नरेंद्र पाटील, आमचे मेन कॅमेरामॅन राहुल म्हात्रे. क्या बात आहे. अगदी स्पर्धेला 4 चांद लावलेले आहेत. 8 चेंडू 24 धावा. अतिशय चांगला चेंडू. इथे गोटीराम यांच्या हाताला चेंडू स्पर्श करून गेलाय. अशोक भगत शॉर्ट फाईन लेगला उभे होते.
तुम्ही रोहिदास भोईर यांच्याकडे लक्ष ठेवा. अगदी प्रत्येक चेंडूवर अपार मेहनत घेत आहेत. प्रत्येक खेळाडूला ऑन करतायत, सज्ज करतायत. तयार राहा. 7-23 7 चेंडू 23 धावा. विलास 7व्या क्रमांकावर आलेत. इथे चेंडू फुलटॉस होता. बघूया चेंडू चाललाय अगदी ऑफसाइड रिजन मध्ये. एक धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव इथे पूर्ण. 2 धावा आलेत. 3 ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर धावा बनलेत 24. आता 6 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. भाऊ पाटील खुश. इथे अगदी दोन्ही संघाचे पाठीराखी खुश. बघूया 6 मध्ये 21. अतिशय चांगली स्पर्धा. गंगामाता गुंदवली 40+ बाळ्यामामा चषक 2024. 6 चेंडू 21 धावा आणि नरेश तरे हा गोलंदाज ज्यांनी पहिल्या मॅच मध्ये 6 मध्ये 22 धावा डिपेंड केलेत. तोच गोलंदाज 6 मध्ये 12. गुरुदत्त मानकुली संघासमोर. आता इथे धावा आहेत 21 आणि नरेश तरेला 6 मध्ये 21 धावा ठोकणं हे साधं काम नाहीये. बघूया क्रिकेट आहे. हवा आपण पाहिली तर डावखुऱ्या फलंदाजासाठी पोषक वातावरण आहे. मात्र इथे महेश पाटील हा कारनामा करतील का? संधी आहे. बघूया पहिले 3 चेंडू खूप निर्णायक असतील. गोलंदाज तयार. नरेश तरे ओव्हर द विकेट डावखुऱ्या फलंदाजासाठी. पहिला चेंडू बघूया. निलखंड भोईर काय कमालीचं क्षेत्ररक्षण. वा पायानी का होईना चेंडू अडवलाय. संघाच्या 2 धावा वाचवल्यात असं म्हणायला हरकत नाहीये. रवी थोडेसे नाराज आहेत. गावदेवी पिंपळगड संघाचे सिनियर खेळाडू. आता 5 चेंडू आणि 19 धावांची गरज. 5-19. हा चेंडू आलाय डॉट. आता 4 मध्ये 19. नरेश तरेला ठाऊक आहे की महेश पाटील कुठल्या चेंडूचा इंतजार करतायत आणि अगदी खेळपट्टीला तोलून मापून हा चेंडू त्यांनी टाकलाय. ते पुन्हा एकदा चेंडूला ऑन साइडला उडवलाय गणेश पाटील चेंडूच्या समोर आणि इथे मिळेल फक्त 1 धाव. धावसंख्या 27. 3 मध्ये 3 चेंडू आणि 18 धावा. आता साहित्रिक 18. 8 चेंडू मध्ये 24 होत्या. 3चं गणित. आता 3 मध्ये 18. 7चं गणित. इथे चेंडूला चाबूक शॉट. एका टप्प्याने चेंडू सीमापार. विलासच्या बॅटमधून येतोय दमदार चौकार. गुड शॉट. दोन चेंडू आणि 14 धावा. मॅच बॉल आलेला आहे. मात्र सर हा चेंडू तुमच्याकडे ठेवा. एक राखीव चेंडू ठेवा तुमच्याकडे. धन्यवाद. 2-14 चेंडू आलाय का? यस देऊन टाका. मात्रे सर देऊन टाका चेंडू. 2-14. 2-14. 45 धावा बनवायच्या होत्या. 2 मध्ये 14. इथे हा चेंडू देखील इनसाइड आउट. चांगला झेल धडकणत मात्रेच्या माध्यमातून अप्रतिम क्षेत्ररक्षण. गोलंदाजाला अशी क्षेत्रची साथ लाभली तर नक्कीच तुम्ही कुठल्याही संघाला पराभूत करू शकाल. क्रिकेटचं मुख्य घटक आहे क्षेत्ररक्षण. फलंदाज गोलंदाज त्यानंतर क्षेत्ररक्षण हे खूप मोठं घटक आहे क्रिकेटमध्ये.
वेलकम मच्छिंद्र पाटील. आता एक चेंडू विजयापासून दूर आहे तो गावदेवी रांजनोली. चला गावदेवी वेले संघाचे संघनायक आपण यायचं आहे. आर के बिल्डर अँड डेव्हलपर टॉस बॉक्स मध्ये नक्कीच आमचे 3 स्टार गोंदवली गावचे युवा उद्योजक योगेश म्हात्रे, सुधीर शेठ म्हात्रे आणि रणधीर शेठ म्हात्रे यांच्या नावाने आपण या स्पर्धेमध्ये हा टॉस बॉक्स पाहतोय. इथे हा चेंडू अगदी या चेंडूवर कुठल्याही प्रकारची धाव घेतली गेलेली नाहीये आणि हा सामना जिंकलाय गावदेवी रांजनोली संघाने. अभिनंदन. जिंकलेल्या संघाचं अभिनंदन आणि हरलेल्या संघाचं देखील आम्ही कौतुक करतोय. पुढील स्पर्धेसाठी तुम्हाला शुभेच्छा. जिंदगी एक